नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शाळेशी नाळ जुळवणारा माणूस अध्यक्ष सचिन नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने शहाबाज विद्यालयात प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा ध्यास घेतलेली कोकण एज्युकेशन सोसायटी शहाबाज ही संस्था महाराष्ट्र शासनाने एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून गौरविलेली आहे। शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देत समाजाला सुसंस्कृत पिढी देण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था सातत्याने करीत आहे। या संस्थेच्या छायाखाली घडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आज आत्मविश्वासाचे तेज झळकत आहे। महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 3/10/2025 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे केंद्र असते। या भूमिकेतून राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करून विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले होते। या शासन निर्णयाला प्रतिसाद देत कोकण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय शहाबाज येथे माजी विद्यार्थी संघटनेमार्फत 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते। या सरावामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील बोर्ड परीक्षेची भीती व न्यूनगंड दूर होणार असून उत्तरपत्रिका भरण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळणार आहे। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात भीतीऐवजी आता आत्मविश्वास आणि स्वप्नांची चमक दिसू लागली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये अपार आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। शाळेच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका सायली पाटील यांनी सांगितले की मागील 10 वर्षांपासून शाळेचा निकाल 96% अधिक असून या उपक्रमामुळे तो 100% नेण्यास निश्चितच मदत होईल। त्यांच्या या शब्दातून विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी व जबाबदारी स्पष्टपणे जाणवते। या उपक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी संघटना कोकण एज्युकेशन सोसायटी शहाबाजचे अध्यक्ष सचिन नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष नितीन मधुकर पाटील, सल्लागार जगदीश अनंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा अध्यक्ष राजेश टेमकर तसेच रायगडची लेखणी म्हणून ओळख असलेले पत्रकार प्रवीण विष्णू पाटील उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटील, शहाबाज, अलिबाग। नमस्कार, मी संदेश पाटील, आवाज महामुंबई या चॅनलसाठी आज आपण कोकण एज्युकेशन शाळा शहाबाज या शाळेमध्ये आलेलो आहोत। नमस्कार, आपले नाव काय? सचिन नरेंद्र पाटील, माजी विद्यार्थी संघटना कोकण एज्युकेशन सोसायटी शहाबाज। आपण हा जो सराव परीक्षा घेतलेली आहे त्यामागचं आपलं काय उद्दिष्ट आहे? उद्देश एकच होता की एकतर मुलांच्या मनामधला जो बोर्डाच्या परीक्षेचा जो काही भीती ती जावी, दुसरा विषय की त्यांचं गुणवत्ता थोडीशी वाढावी आणि सगळ्यात महत्त्वाचं की शाळेचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने आज देखील शाळा चांगल्या रिझल्टनी रिझल्ट चांगला आहे शाळेचा तो आणखी वाढावा, हाच एक त्याच्यामागचा उद्देश आहे। मी सायली शिरीष कुमार पाटील या कोएसओ माध्यमिक विद्यामंदिर शहाबाज येथे प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून काम करते। 1 ऑगस्टपासून मी या शाळेमध्ये रुजू झाले आणि तेव्हापासून माजी विद्यार्थी संघ शासनाने स्थापन करण्याचा जो आग्रह धरला त्याप्रमाणे माजी विद्यार्थी संघ स्थापन केला आणि या माजी विद्यार्थी संघाने या 2 महिन्यामध्ये शाळेच्या सुधारणेमध्ये भरपूरच कार्य केलेलं आहे आणि त्यातील हा जो उपक्रम आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता वाढ विकास या उपक्रमाअंतर्गत बोर्ड परीक्षा मार्च 96चा डेमो सराव परीक्षा चालू केलेली आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्याचा खूपच फायदा होणार आहे। एकतर ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्यामुळे त्यांची भीती कमी होणार आहे आणि त्याचबरोबर एका बोर्डाच्या परीक्षेला आपण सामोरे जात आहोत असंच वातावरण या माजी विद्यार्थी संघामार्फत या परीक्षेच्या वेळी निर्माण केलेलं आहे। त्यांना त्याचा फायदाच होणार आहे।